गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणे माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू चरण श्री गुरूंचे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐसियाचा 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 पदर धरा। जेण देव येईल खरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐसे मन राखे धनी ऐसे मन राखे ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी। उपस्थित जमलेल्या माझ्या मातापित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व आत्मस्वरूप माझ्या भावंडांनो तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत। आत्मस्वरूप हा शब्द मी जाणीवपूर्वक प्रत्येक कीर्तनात वापरत असतो। समोर बसलेल्याला मी कधीच कीर्तन सांगत नाही। जो बसलेला आहे ना समोर त्याच्या आतमध्ये जो वास्तव्य करतो त्याला मी कीर्तन सांगत असतो। म्हणून मी आत्मस्वरूप हा शब्द जाणीवपूर्वक वापरला। कारण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण मनुष्य देह नाही आहोत। देह म्हणजे आपण नाही, आपण म्हणजे देह नाही। या देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म तत्व आपला आहे। सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी शून्य ठाव मज वाचुनी नाही पार्था। सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी सर्वा घटिरामध्ये हा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी। अनाकरणे परमात्मा दुर्बोध परमात्मा कानडा परमात्मा हा अव्यक्त आहे। अव्यक्त म्हणजे वेगळा आहे। पण किरणांच्या रूपाने जसं पृथ्वी तलावरती तो वास करतोय किरणांच्या रूपानं, तसं अव्यक्त परमात्मा आत्मस्वरूप जीवाच्या रूपानं घटाच्या रूपानं वास करतोय। आत्म्यानं फक्त या देहाचा संग केलेला आहे। या देहापुरता आत्म्याचा संग नाही। आत्मा हा फार दुरून आलाय।
या घरी वास्तव्य केले त्यानं, मनुष्यदेह नावाच्या घरी वास्तव्य केलं आणि त्याला पुढे जायचं आहे. तुमचा आमचा प्रवास स्मशानभूमीपर्यंतचा नाही आहे, तिथून पुढचा प्रवास तुमचा आमचा आहे. स्मशानभूमीपर्यंत हा मनुष्यदेह जातो, तिथून पुढे आपला प्रवास सुरू होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवासी चालत 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 थकून भागून एका धर्मशाळेत येतो. धर्मशाळेमध्ये विश्रांती घेतो. सकाळी उठला की धर्मशाळा सोडतो आणि पुढच्या रस्त्याला लागतो. मी काय म्हणतोय, दुरुनी आलो मी का? दुरुनी म्हणजे कुठून? मी आता 500 किलोमीटर लांबून आलोय म्हणून मी दुरून आलोय का? त्या शब्दाचा अर्थ तसा नाही. दुरुनी किती गाव ओलांडलेत माहितीये का? मी इथपर्यंत त्याला 4-5 जिल्हे ओलांडले. पण खऱ्या अर्थानं आपण किती गाव ओलांडून आलोय माहित आहे? 83,99,999 एवढी गावं ओलांडून या गावी आलोय. या सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी या परी उत्तम किरीटी मी रचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसी. बहुत हिंडता योनी. कळते का? दुरून आलो मी का? दुःख झाले दारुण या वया यथवरी होते हेच कारण. दुर्लभ भेटी तुम्हा. अब कशासाठी आलोय? मी सुरुवातीला सांगितलं, आत्मा दमून थकून भागून 83,99,000 83,99,999 गावं ओलांडून एका गावात आला. छान धर्मशाळा भेटली. त्या धर्मशाळेत वास्तव्य केलं. त्या धर्मशाळेत वास्तव्य केलं आणि सकाळी उठला आणि पुढच्या प्रवासाला लागला. अर्थ कळतोय का? ही धर्मशाळा. धर्मशाळेबद्दल आसक्ती असते का वाटसरूला? असते का? तुम्ही आम्ही इतकं वाटसरू लबाड आहे. धर्मशाळेचा आसरा घेतला पण धर्मशाळाच नावावर करून घेतली आम्ही. धर्मशाळा म्हणजेच मी, पण धर्मशाळा सोडायची आहे हे माहित नाही ना. कळतोय का अर्थ? सोडायचं आहे आणि पुढे जायचं आहे. हे का प्राप्त केलंय? म्हणून नरदेहाचे निज्ञाने सचिदा आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंतानी या देहाला बहाल केलेला आहे. कारण येणे जन्मे मज ओळखावे. याच जन्मात अर्जुना मला ओळखता येतं. येथेचीच आपणा ते उद्धरावे म्हणून हा देह दिलेला आहे. आणि आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपण आपल्या घरी जावं. जिथून आलो तिथं. जिथून आलो तिथं म्हणजे कुठं? देवाच्या घरून आलो आणि देवाच्या घरी जायचं आहे. मोठी कंपनी आहे. त्या कंपनीचा मालक एवढा मोठा आहे. आजचं कीर्तन आध्यात्मिक आहे बरं. कदाचित सासू सुनेच्या गोष्टीची अपेक्षा करायची नाहीत. बेवड्याच्या कथा मिळणार नाहीत. भावबंदकीची गोष्ट सांगितली जाणार नाही. दारू पिऊ नका म्हटलं जाणार नाही. आई वडिलांना सांभाळा म्हटलं जाणार नाही. काय म्हणतोय मी? मातापित्यांबद्दल विटंबनात्मक शब्द उच्चारले जाणार नाहीत. विनोद होणार नाहीत. व्हॉट्सअपचे जोक आज तुम्हाला मिळणार नाहीत. कदाचित उद्या तुम्हाला पश्चाताप होईल. झाला तरी चालेल. या महाराजाला बोलून फसलो. असो, मोठी कंपनी आहे. त्या कंपनीचा मालक एवढा मोठा आहे. तो किती मोठा आहे पुढे कळेल आपल्याला. त्या कंपनीच्या मालकाने एका अधिकाऱ्याला आपल्या कार्यभागासाठी मुंबईला धाडलं. मुंबईमध्ये
एक आलिशान हॉटेल बुक करून दिलं. आलिशान 5 तारांकित हॉटेल. त्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबर काय सांगावं, फिरता बेड, मखमली गालीच्या, एअर कंडिशन, टेलिफोन, इंटरनेट, वायफाय, बटन दाबल्याबरोबर 5-5 वेटर, जी हुजूर, जी मालक, बोला काय पाहिजे, 5 पक्वान्नाचं जेवण, असं आलिशान ते हॉटेल. त्या कंपनीच्या मालकाने एका अधिकाऱ्याला काही कामानिमित्त त्या हॉटेलला धाडलं, मुंबईला धाडलं. त्या हॉटेलमध्ये त्याची व्यवस्था केली. तो अधिकारी त्या हॉटेलमध्ये गेला, त्या रूममध्ये गेला, आणि आपला कार्यभाग सुरू केला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले. जो कार्यभाग मालकानं सांगितला होता तो कार्यभाग पूर्ण केला. आपलं दप्तर गुंडाळलं, सुटकेसमध्ये टाकलं, सुटकेस उचलली, बाहेर आला, कुलूप लावलं रूमला. आलिशान 5 तारांकित रूमला काय लावलं? कुलूप लावलं. खाली आला, हॉटेलच्या काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि मालकाला म्हणाला, हॉटेलच्या मालकाला, मालक चेकआउट करा. माझी भाषा ऐका बरं. चेकआउट करा. त्या हॉटेलचा मालक म्हणाला, साहेब अहो आमचं हॉटेल इतकं सुंदर आहे, इतकं देखणं आहे, 5 तारांकित आहे, सगळ्या सुविधांनी युक्त आहे, का असं करताय? म्हटले, अजून 4 दिवस राहा की. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं काय उत्तर दिलंय का, मालक तुमचं हॉटेल सुंदरच आहे, हो वादच नाही, पण माझ्या घरात जे समाधान आहे ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही. कळलं का नाही? ही हॉटेल 5 तारांकित भगवंतांनी दिलेलं आहे. काय कार्यभागासाठी भगवंतानंच धाडलेलं आहे. अर्जुना, देही बीज मी संचरवी, आत्मा घालून वाढवी, अंतकाळी सोडवी मीच पार्था. या 5 तारांकित हॉटेलमध्ये मी धाडले अर्जुना. कशासाठी? काय कार्यभागासाठी. कोणता कार्यभाग आहे? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, हे उचिष्टाचा भाग शेची उरला तो जीव, यासाठी धाडले. जा तुझा कार्यभाग पूर्ण कर. त्या अधिकाऱ्याने काय उत्तर दिलं त्या हॉटेलच्या मालकाला? मालक तुमचं हॉटेल 5 तारांकित आहे, सोयी सुविधायुक्त आहे, पण माझ्या घरात जे समाधान आहे ते तुमच्या घरात नाही. माझं घर म्हणजे कुठलं? जिथून आलोय ते घर. कुठून आलोय? तुकोबराने तुमचा आमचा पत्ता सांगितलाय. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. बोलिले जे ऋषी, हे बोलिले जे ऋषी, हे बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वरताया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. साच भावे वरताया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. कुठून आलोय आपण? तुकोबराने सांगितले कुठून आलोय, उत्तर द्या. आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. आणि आपला कार्यभाग झाला की आपलं निघावं. चेकआउट करा मालक. ज्ञानोबरांनी निवृत्ती दादांना सांगितलं, दादा चेकआउट करा, निघतो आता. कितव्या वर्षी? 22व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, भगवंता चेकआउट करा. कितव्या वर्षी? 32व्या वर्षी. आद्य शंकराचार्यांनी भगवंताला विनंती केली, भगवंता हो चेकआउट करा आता, निघतो आम्ही. कितव्या वर्षी? 36व्या वर्षी. तुकोबरा म्हणाले, भगवंता हो चेकआउट कर आता, निघतो मी. कितव्या वर्षी? 38व्या वर्षी. 90 ओलांडली तरी आम्ही हॉटेल सोडीना. जी चकटून बसली. का चकटून बसलोय? या देहाला जखडून बसल्यामुळं
आम्ही प्राण सोडतो. आणि संत महात्मे जे जातात ना ते देह ठेवतात. आता देह ठेवण्या पाठीमागचा आणि प्राण सोडण्या पाठीमागचा अर्थ समजावून घ्या. तुम्ही आम्ही प्राण सोडतो का, या देहाला जखडून बसलो म्हणून प्राण सोडतो, पण देहाशी चिकटून राहिलो आहे. संत महात्मे या देहाबद्दल आसक्तीच ठेवत नाहीत म्हणून ते देह ठेवतात, पंचतत्वात विलीन होतात. अर्थ कळतोय का? तसं तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे, अंतकाळ साधता आला पाहिजे. याच्याबद्दलची आसक्ती कमी झाली पाहिजे. कारण सुख अथवा दुःख भोग या देहाचा. तुम्ही आम्ही सुख दुःख का भोगतोय माहिती आहे का? त्याच्या पाठीमागचं कारण एक आहे, तुम्हा मला वाटतं या देहाला जे जडलेले सुख दुःख आहेत ती मीच आहे. सुख आणि दुःख भोग देहाचे आहेत, आपले नाही आहेत. पण आम्ही दुःख भोगतोय याच्या पाठीमागचं कारण या देहाशी जखडून बसलो आहे. समजून घ्या. आणि म्हणून अनासक्तता पाहिजे. राहू दे सगळंच. देव कुणाकुणाला आवडतो हातवर करा बरं जरा. कुणाकुणाला आवडतो? मधल्याला आवडत नाही? वा वा वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं? हातवर करा बरं जरा आता. शाबाश, किती गोड रे बाबा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हातवर करा बरं जरा. हसण्यासारखं काय आहे? गंमत आहे ना. जेने जेने हातवर केलाय ते वैतागलीत. नेह नेह देवा नेह पांडुरंग हरी वास. ज्याने अर्धाच हात वर केला त्यांना प्रश्न कळाला नाही, आणि ज्याने हातच वर केला नाही तिले बिरकेत. देवाच्या घरी जाणं आम्ही घाबरतो. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. जे सत्य आहे त्याच्यापासून आम्ही लांब पळतो. जे असत्य आहे त्याच्याच पाठीमागे आम्ही लागलोय. आम्ही जगताना वर्तमान काळात जगत नाही. आम्ही वर्तमान काळात राहतोय पण जगतोय भविष्य काळात. त्याला कल्पना म्हणतात. की जी सत्यात नाहीच आहे तेच जगतोय आम्ही. पण जे सत्य आहे कितीही उत्पात करून, कितीही पळापळ कर, अखेरीस तुला पोचायचं आहे ज्या ठिकाणी, ते ठिकाण चुकलेलं नाही. त्या ठिकाण कोणतं आहे? तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. ते ठिकाण चुकलेलं नाही, पण त्या सत्यापासून आम्ही लांब पळतोय. कोणाकोणाला वाटतं देवा आपण देवाच्या घरी जाऊ म्हणजे गपकन सगळ्यांनी हात खाली घेतला का? घाबरतायत. पण जायचंच आहे, पर्याय नाही त्याला. तू म्हणशील घर, काय तुकडोबाने इतकं सुंदर सांगितलंय. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या. स्मशानभूमी कुठे आहे? गावात आहे का बाहेर आहे? बाहेर आहे वे. सरपंच साहेब इथं कोण आले का? ग्रामसभा घ्या, ठराव घ्या आणि स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधा. म्हणजे काय होईल? जाता येता पेटताना दिसलं की बरोबर ती ताळावी येते बघा. बरोबर पाय जमिनीवर ठेवूनच चालणार का? त्याला कळलं नाही एकदा कुटुंबी हिंडून ये, शेवटचा मुक्काम आपला हित आहे. पेटताना दिसलं पाहिजे. आमचं अज्ञान काय आहे माहिती आहे का? आमचं अज्ञान एक आहे. ते अज्ञान कुठलं? तुकोबरा तर परखडपणे तुमच्यावर आरोप केलाय. काय आरोप केलाय? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. आंधळे का म्हटलंय बघा तुम्ही. आम्ही आता प्रश्न करू की देवा आम्ही तुकोबरा आहे म्हटलं, आम्ही डोळ्यानं बघतोय, आम्ही जागा आहे. हे जागा पण नाही. आत्मस्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे त्याला आंधळेपण म्हणतात. आत्मस्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे त्याला आंधळेपण म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. गंमत सांगू का? अज्ञान प्रकट कुठं करतो आम्ही? स्मशानभूमीमध्ये एखादा निघून गेलेल्या चितेवरती पेटतोय. सगळं गाव त्या चितेभोवती उभा आहे, परिवार उभा आहे, मित्र परिवार उभा आहे, नातेसंबंध सगळे उभे आहेत. चर्चा एकमेकात चालू आहे. काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही.
नाही का? जो आवडे सर्वाला तो जे आवडे देवाला गेला बघा, गेला स्मशानभूमीत, तो गेला हे सांगतोय, पण उद्या मी जाणार आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. केवढं मोठं अज्ञान आहे. स्मशानभूमीत सुद्धा प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामाचा, मी जाणारच नाही, तो गेलाय, मी नाही जाणार. पण ज्याला वाटतं मी जाणार आहे, लक्षात आलं का, तो डोळसपणानं वाटचाल करतो, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये प्रखरपणे सांगितलेलं आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण त्याला माहित नाही अकस्मात मीही पुढे निघालोय. कसा निघालोय? सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाला. कळतोय का अर्थ? आपला शेवटचा मुक्काम तो आहे. आपला म्हणजे या देहाचा, या देहाचा शेवटचा मुक्काम तो आहे. आणि या शेवटच्या मुक्कामाला कोणीही येत नाही. प्रवास करताना एकट्याला प्रवास करावा लागतो. माता पिता बंधू भगिनी सगळी कोण आहेत? प्रवासी आहेत, सहप्रवासी आहेत. पण प्रत्येकाचं स्टेशन वेगळं आहे. मी नेहमी दृष्टांत देत असतो. प्लॅटफॉर्मवरती डबा आला रेल्वेचा आणि यानं डब्यात प्रवेश केला. प्रवास सुरू झाला, प्रवास सुरू झाला. पुढचं स्टेशन आलं. पुढच्या स्टेशनवरती एक प्रवासी आला. त्याचं नाव काय? बायको. ह्या दोघांचा प्रवास सुरू झाला. त्याच्या पुढे एक स्टेशन आलं. त्या स्टेशनवरती आणखीन एक प्रवासी चढला. त्याचं नाव पोरग. प्रवास सुरू झाला. पुढे एक स्टेशन आलं. त्या स्टेशनवरती आणखीन एक प्रवासी चढला. त्याचं नाव सून. प्रवास सुरू झाला. आणखीन एक स्टेशन आलं. आणखीन एक प्रवासी चढला. त्याचं नाव. हुशार आहे का तुम्ही? नातूच कसा हुशार आहे. नातू प्रवासी चढला. प्रवास सुरू झाला या सगळ्यांचा. पुढचं स्टेशन आलं. तिथं कोण चढलं नाही. जो पहिला चढला होता त्याला उतरायला लागलं. कळतोय का अर्थ? उतरताना ह्यो बायकोला म्हणला उतर की माझ्यावर. मुलाला म्हणला उतर की रे बाबा माझ्यावर. सुनीला म्हणाला, नातवाला म्हणाला रे उतर. ही सगळी म्हणली येडबिड झालं का काय? हे तुझं स्टेशन आहे, तूच उतर, आमचं स्टेशन पुढं आहे अजून. कळते का नाही? कोणी उतरत? कबीरदासांनी इतकं समर्पक उदाहरण दिलेलं आहे. मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सभी स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, 2 दिन का मेला रहे अकेला जाए. कोणी येत नाही बरोबर. कळलं का? तो प्रवास आहे. तिथून पुढच्या प्रवासाची तयारी आपण करायची आहे. या प्रवासात पुढचा प्रवास व्यवस्थित व्हावा, पुढचं घर जर आलिशान मिळावं असं वाटत असेल तर या जन्मामध्ये काय करायला पाहिजे? माऊलींनी सांगितलंय ती ओवी पाहून आपण अभंगाकडे येऊ. काय म्हणतात माऊली बघा. हा प्रवास, अंतिम प्रवास, ज्यावेळेला आम्ही हे घर स्मशानभूमीत ठेवतो आणि पुढच्या मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करतो, पुढच्या मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करत असताना या जन्मात पुढच्या जन्मात घर कसं मिळवावं हे ठरवता येतं. म्हणून माऊली सांगतात, जो साधू संगती लागला माझ्या दर्शनी भजनला, सुपात्री देह वेचिला तो जन्मला श्रीमंत कुळी संत कुळी. कळला का अर्थ? आणि म्हणून अखेरच्या श्वासाला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात यावं असं जर वाटत असेल तर आयुष्यभर परमार्थ साधावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा. आमचा पुढचा प्रवास जर व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल तर अंतःकाळ साधता आला पाहिजे.
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. अट्टहास कशासाठी ह्या पारायणाचा, या महोत्सवाचा, कीर्तन प्रवचनाचा, या धार्मिक कार्याचा अट्टहास कशासाठी? शेवटचा दिवस. हो, पण तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर घासावं लागते. त्याचं काय? अजामेळ्याचा दृष्टांत सांगताना मात्र मनाचा कान करून ऐकतात बरंच सगळी. अजामेळ्याची गोष्ट माहित आहे? अजामेळ्याची. अजामेळा पापराशी नामे गेला वैकुंठाशी. अजामेळ्यानं काय केलं? आयुष्यभर पाप केली. काय करू नये म्हणजे करू नये ते केलं, पाहू नये ते पाहिलं, हो, ऐकू नये ते ऐकलं, सगळं केलं. हो, आणि या कालावधीमध्ये त्याला एक पुत्ररत्न झालं आणि त्याचं योगायोगानं नाव त्यानं काय ठेवलं? नारायण. आयुष्यभर पाप केली आणि मरणाच्या सय्येवरती त्यानं मात्र अखेरीस मुलाचा धावा केला. नारायणा 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 नारायणा. तो नारायण नारायण म्हटला. आयुष्यभर पाप केली पण मरताना तेवढं नारायण नारायण म्हटल्यामुळं त्याचा नरकात जाण्याऐवजी तो कुठे गेला? वैकुंठाला गेला. लय भारी गोष्ट ऐकतो आम्ही आणि तंतोतंत पाळतो. काय म्हणतो आम्ही? अजामेळ्यानं काय केलं? आयुष्यभर पाप केली आणि मरताना राम राम म्हटला. मग आपण बी तसंच करू. आयुष्यभर पाप करायची नाही का, आणि मरताना बघू राम राम. एवढं सोपं आहे ते. अहो, अखेरचा श्वासात नाम येण्यासाठी आयुष्यभर नाम घासावं लागतं. त्यावेळेला आयुष्यभर आम्ही विषयाच्या अधीन आहे. कसं नाम येऊन उफाळून त्यावेळेला ते वासनाच उफाळून येणार. समजून घ्या. अखेरचा श्वास जर साधायचा असेल, अखेरच्या श्वासाला नाम यावा असं वाटत असेल, तर आयुष्यभर घासलं पाहिजे. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. लक्षात आलं का? आणि मग आपला पुढचा प्रवास सुखकर होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. असो. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य इतकं छान आहे, इतकं गोड आहे अभंग. आजचा अभंग हा विरहिणी माध्यमात मोडतो, विरहिणी प्रकारात मोडतो. विरहिणी शब्दाचा अर्थ कळाला का? प्रियकर आणि प्रियशीचा जो दुरावा होतो, त्या दुराव्याचं वर्णन, त्या दुःखाचं वर्णन, त्या वेदनेचं वर्णन ज्या शब्दात मांडलं जातं त्या शब्द समूहाला विरहिणी म्हणतात. प्रियकार आणि प्रियसी जीवापाड प्रेम करत असतात. प्रियसी तर प्रियकाराबरोबर इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते की प्रसंगी जीव द्यायला तयार होत. ज्ञानोबांच्या साहित्याकडे जर बघितलं तर माऊलींच्या साहित्यात एकमेव गोष्ट आढळते, ते कुठली तर समर्पण भक्ती. एवढं करून ठेवलं माऊली, पण स्वार्थापोटी नाही केलं, त्यांनी समर्पित करून केलं. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा गुण जो समर्पित भावनेचा, समर्पित गुण जो आहे, तो गुण कुणाकडे जास्त आहे माहिती का? तो माऊल्यांच्याकडे आहे, स्त्रियांच्याकडे आहे. समर्पित गुण एवढं सोपं नाही. आई वडिलांबरोबर लहानाचं मोठं व्हायचं,
आईवडिलांचं प्रेम घ्यायचं, भावंडांचं प्रेम घ्यायचं, हो मित्रमैत्रिणींचं प्रेम घ्यायचं, नाती जोडायची, हो एकमेकांबद्दल पोटतिडीक जिव्हाळा निर्माण करायचा आणि अखेरीस एका अनोळखी पुरुषाबरोबर आपलं आयुष्य समर्पित करायचं. एवढं सोपी गोष्ट नाहीये. हे करू जाणं फक्त या माऊल्यांनी बसलेल्या स्त्रियांनी करू जाणं. आपल्याला नाही जमणार. ते जमल का? इमॅजिन करा, बायकाच्या घरी नांदायला जायचे जर आपल्याला प्रसंग आला, जमेल का? अहो बाथरूम मधल्या साबणाच्या किट पासून हो स्वयंपाकघरातल्या सगळ्या भांड्यांपर्यंत सगळीच वस्तू बदलल्या जातात, माणसं बदलली जातात, घर बदलतं, स्वभाव बदलतो, नाही का, रीतिरिवाज बदलतात, परंपरा बदलतात, सगळंच बदलतं. ती माऊली स्वतःला ॲक्सेप्ट करते. नवीन घरात जाऊन त्याग करते, जुन्या घराचा त्याग करते, आईबापांचा त्याग करते, भावा बहिणीचा, आणि नवीन घरात प्रवेश. हे समर्पण आहे. आणि तो गुण फक्त स्त्रीमध्ये आहे आणि तोच गुण माऊलींच्या साहित्यात दिसतो. म्हणून माऊलींना आई म्हणतात. कळलं का? त्यांचं साहित्य बी इतकं गोड आहे. त्यांच्या साहित्यामध्ये स्त्रियांगाने नटलेले शब्द आहेत. आपण नेहमी अभंग प्रचलित म्हणतो, रूप पाहत आलोचने सुख झाले हो. बोला काय? साजणी. साजणी शब्द हा स्त्रियांगी आहे. पहिलं तो गे काऊ कोकताये शकून गे मायेस. शब्दाला का माये देत? भरपूर शब्द आहेत. पाचा दामांचा घोंगडा नेसेन उरली मोठ ते जेवीन गे बाई ये. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा. विठा देखी टाळ वाजवा रे बाबा. हा विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा. भाई येव भाई येव पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा. बाई येव बाई येव. कुठले शब्द आहेत हे? स्त्रियांगाने नटलेले शब्द. किती 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 शब्द सांगायचे. तुझं वीण एकली रे कृष्णा नगमे राती, तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती. कुठले शब्द आहेत हे? याचा अर्थ असा, माऊलींचं अंतःकरण हे समर्पित भक्तीनं जिंब भिजलेलं आहे, की जे अंतःकरण या माऊलींचं आहे, या माय माऊलींचं आहे. आणि म्हणून त्यांचे शब्द जे आहेत ते समर्पित शब्द आहेत, अर्पित शब्द आहेत. आजच्या अभंगातून भगवंत आणि ज्ञानोबा यांचं भांडण दाखवले. परमात्मरूप प्रियकर आणि आत्मस्वरूप ज्ञानोबा प्रियसी होऊन देवाबरोबर भांडतात. भगवंता तुझ्यापासून एवढं दूर लोटलेस, तुझ्या रूपात जोपर्यंत होतो तोपर्यंत परमानंद उपभोगत होतो. सचिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणले रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभले रे. असं ते तुझं स्वरूप. पण का तुला आम्हाला बघवलं नाही? आमचं काय कळलं नाही देवा. आत्मस्वरूप तुकडा लांब फेकून दिलास, लांब फेकून दिलास. आणि तुझं प्रेम कमी केलंस रे. असं आम्ही काय केलं म्हणून तो आम्हाला असं पोरक केलंस, लांब फेकून दिलं.
पडिले दूर देसी मज आठवे मानसी पडिले दूर देसी मज आठवे मानसी पडिले दूर देसी मज आठवे मानसी पडिले दूर देसी मज आठवे आठवे मानसी पडिले दूर देसी मज आठवे मानसी पडिले दूर देसी मज आठवी मानसी पडिले दूर देसी मज आठवी नको नको हा वियोग कष्ट होता जीवात नको नको हा वियोग कष्ट होता जीवा दिन तैसी रजनी झाली ओ माये दिन तैसी रजनी झाली माये दिन तैसी झाली ओ माये विरहिणीला 6 तासच चढवावा लागतो त्याशिवाय ती विरहिणी होत नाही. थोड्या दिवसामध्ये माझा मुलगा या विरहिणीवरती एक मोठा प्रोजेक्ट करतोय. माऊलींची विरहिणी पहिल्यांदा केली ती कुणी केली? माऊलींची विरहिणीने चाली लावायचं काम पहिल्यांदा केलं ते आमचे वृद्धनाथ मंगेशकर. त्यांनी आता तेच धनुष्यबाण माझा मुलगा पेलतोय. आता तो 6 तास चढला पाहिजे. ती आर्तता ती वेदना त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे हो. आणि म्हणून ती हिथून निघाली पाहिजे. एवढा दूर टाकणेच भगवंता पडिले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची देवा दिन तैसी रजनी झाली वो माते माये अवस्था लावून गेला अजूनही का नाही? का येत नाहीस बाबा रे? का येत नाहीस? तुझी आत परमात्मरूप घोंगडी त्या घोंगडीतला एक तुकडा असा भिरकटून दिलास आणि ही घोंगडी आम्हाला दिलीस. कानोबा 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 रे तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली तुझी घोंगडी चांगली कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली आम्हा सिक्का दिली वांगुली रे आम्हा सिक्का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा रे तुझी घोंगडी चांगली तुझी घोंगडी हो. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य आणखीन एक वैशिष्ट्य आहे बघा. अनाकलनीय परमात्मा दुर्बोध परमात्मा हा शब्द मी मगाशी वापरला. ज्याचं आकलनच होत नाही. दुर्बोध म्हणजे ज्याचा बोध होत नाही. योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडस तो योग्यांना सुद्धा सापडला नाही. एवढंच नव्हे
चहुवेद जाण साही शास्त्री कारण अठराही पुराण हरीशी गाती तरी बी तू त्यांना सापडलं नाही. हरिपाठामध्ये पहिल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात आसोनी संसारी जीवे वेगू करी. ए जीवा, या मनुष्य देहात जन्माला आलायस, या संसारात जन्माला आलायस, जीवाला गती दे. कारण वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदांनी शास्त्राने हातवर करून सांगितले तो आम्हाला मिळाला. आता मला सांगा, तो वेदशास्त्र पुराणाने मिळालं नाही, त्याचं वर्णन करता करता शेषाची जीवा दुभंगली. वेद नेती नेती म्हणायला लागले, शास्त्रांना हात टेकले. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला तो कळाला नाही. 2 तासाच्या कीर्तनात तो कळेल का? आयुष्य खपलं, कळला का अर्थ? आणि म्हणून संतांनी काय केलं माहितीये का? तो कळावा म्हणून वेगवेगळे दृष्टांत दिले. असं कळत नाही ना. अव्यक्त परमात्मा, निर्गुण परमात्मा, हो, अज्ञानी जीवाला लक्षात येत नाही म्हणून संतांनी काय केलं? वेगवेगळ्या उपमा दिल्या, वेगवेगळे दृष्टांत निर्माण केले, तो कळावा म्हणून. बालवाडीत पोरगं बसलं होतं, फळ्यावरती मास्तरांनी म काढलं. पोराला विचारलं, हे काय रे? कुणास ठाऊक. अरे काय सांग, मला नाही येत. मग ते कळावं म्हणून त्याच्या शेजारी एक मक्याचं कणीस काढलं. कशाचं कणीस? मक्याचं कणीस काढलं. म्हणले हे काय? हे मक्याचं कणीस. अरे बरोबर आहे. मग मका असं आहे वे? मग मका, हो म्हणजे आमच्या रानात येतंय मक्याचं कणीस. त्या समजण्यासाठी मक्याचं कणीस गुरुजींना काढावं लागलं. गुरुजीने पुन्हा मक्याचं कणीस पुसून टाकलं. परत विचारलं, हे काय? कुणास ठाऊक. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी जसं मक्याचं कणीस लागतं, तसं निर्गुण परमात्मा लक्षात येण्यासाठी सगुण भगवंत उभे केलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तो लक्षात यावा म्हणून. पंढरपुरात जो उभा केलाय ना, तर तो लक्षात यावा म्हणून. संतांच्या लक्षात आल्या, पण तुमच्या आमच्या लक्षात येणार. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने. पण पुढच्या कडव्यात काय म्हटले? तो हा विठ्ठल वरवा. तो या शब्दाकडे आमचं लक्ष आहे का? तो अरे जुना पहिल्यापासून आतापर्यंत चालत आले आणि पुढेही राहणार आहे तो. हा विठ्ठल बरोबर तोच आहे, इथं उभा आहे. आणि तो हा माधव बरोबर म्हणजे विस्तारलेला, तुमच्या आमच्या रूपाने जो विस्तारलेला तो तोच आहे. तो या शब्दाचा पाठीमागचा अर्थ लक्षात ठेवा. पण कळत नाही. तुकोबऱ्यांचा इतका प्रचलित अभंग आहे, जगाला माहित आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, म्हणजे सगुण रूपाचं वर्णन केलंय. कर कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा, कासे पितांबरवडे निरंतर हे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. पण ह्या सगुण रूपाचं वर्णन करत असताना एक शब्द वापरला, त्या शब्दावर कुणाचं लक्ष गेले का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कळलं का मला? जर हाच जर विठोबा सांगायचं होतं तर सुंदर ते ध्यान म्हणायची गरज नव्हती, कारण संतांचं व्याकरण पक्का आहे, लक्षात ठेवा. सुंदर हे ध्यान असं म्हटलं असं ना त्यांनी, पण सुंदर ते ध्यान उभे म्हणजे तो परमात्मा लक्षात यावा म्हणून वेगवेगळ्या रूपानं दृष्टांत दिले. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे. आजचा अभंग या अभंगामध्ये मध्यवर्ती भूमिका करणारा एक भाग आहे, त्याचं नाव आहे घोंगडी. काय? घोंगडी. अशी वस्त्राची उपमा भरपूर जणांनी दिलेली आहे. त्या देहाला वस्त्राची उपमा देणारे अलीकडचे एक कलियुगी वाल्मिक म्हणून थोर लेखक होऊन गेले ते. त्यांचं नाव ग. दी. माडगुळकर. कुणाकुणाला माहित आहे? ग. दी. माडगुळकर माहित आहेत का? अहो माहीत असायला पाहिजेत. त्यांच्या कविता होत्या आपल्याला. त्यांनी या देहाला वस्त्राची इतकी सुंदर उपमा दिलेली आहे.
जगाच्या पाठीवर चित्रपट पाहिलाय का कोणी? जगाच्या पाठीवर तुम्ही काय मंगळावरून आलाय का? विचारू खूप एक बी उत्तर द्यायला तयार नाही. सैराट बघितलंय का? जगाच्या पाठीवर हा चित्रपट जो होऊन गेला ना, काय सांगावं तर. गदिमांचं लिखाण आहे, सुधीर बाबूंजींचं संगीत आहे आणि गायलंही त्यांनीच. मध्यम द्या, मध्यम मध्यम. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझे आयुष्याचे. एक धागा सुखाचा. चालू द्या. आता किती गोड उदाहरण दिले ते बघा त्यांनी. मनुष्य देह वस्त्र कशी बदलतो काळानुरूप. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा, धा 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 दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझे आयुष्याचे. एक धागा सुखाचा. वा, खूप गोड दादा. टाळे वाजवा दादासाठी खूप छान. मी आल्यापासून पाहतोय मृदंग दादा इतकेच म्हणजे समर्पकाने कीर्तन करायला साजेल असं. कसं असते, जी खुजी असतात का नाही तीच लय उंच दिसण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थ करतोय का? माझं बोलणं पूर्ण आहे का? जी खुशी असतात तीच लय उंच दिसण्याचा प्रयत्न करत असतात. हो, ज्यांच्याकडे कमी असतं का नाही तीच जास्त वाजवून दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण ज्यांचं पाणी खोल आहे का नाही ती लय शांत असतात. ज्यांचा तळ सापडत नाही का नाही, पाहिजे एवढंच तुला देतो, माझ्याकडे आहे भरपूर, तसे शांत पाणी आहे. नाहीतर खरं सांगू का काय होतं माहिती आहे का, ती चहापेक्षा किटलीच गरम कधी कधी लयच अवघड होऊन बसतं परत. मग असं आहे. माझ्याकडे किती कीर्तन करू दे, काय आता करायचं. असो, खूप छान खूप छान. मुखी अंगडी बालपणाची, वस्त्राची उपमा देहाला दिलेली आहे. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याची. जन्माला येतो बालपणी मुखी अंगडी, तरुणपणी रंगीत वसने म्हणजे भरजरी. काय ते आईट काय, अरे येऊन येऊन येणार कोण. शासनानं स्कीम काढलेले, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही तंतोतंत पळतो तरुणपणी, त्याला अडवा आणि त्याची जिरवा. दुसरं काय कामच नसतं आपल्याला. पण ज्या ज्या महात्म्याने काम करून ठेवलेलं ना ते तरुणपणात करून ठेवलेलं आहे. स्वराज्याची शपथ शिवबांनी कधी घेतली? 56व्या 16व्या वर्षी. मौलीनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली? तरुणपणात. लक्षात ठेवा. आणि ते तरुणपण आम्ही नासवले. काय केले आम्ही? बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले. वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर, चंद्रभाव पांडुरंगा. तारुण्य नासलं, नासलं नाही नासवलं. लक्षात ठेवा.
थोड्या आमिषापायी तारुण्य मी नासवलं. हो, जे करायला पाहिजे ते केलं नाही. आणि मग जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याची. हो, ही शाल जीर्ण झाली की घराच्या बाहेर खुर्ची टाकते. दातांचा पत्ता नसतो, शाल ओढून घेते अंगावरती. कुणाकुणाची जिरवली, त्यांची जिरवता जिरवता आपली किती जिरली ह्याचं मोजमाप काढत बसते पुढे. आणि मग अखेरीस बोलावणं येत. माऊलींनी तेच उदाहरण दिले. बालपणे अज्ञान तारुण्य माझी मदन, सर्व वृथा गेली जाण मग वृद्धपण पावला. न विचारता पाप केले, जाणून तारुण्यपणे घडले. सर्वस्व हरपले मग करी धावा धावी. सकळ गेले बळ, कर चरण झाले विकळ. नेत्री श्रवणी निढळ पडले पारता. मग म्हणे राम राम इतके म्हणता येतो श्रम. त्याशी होय जन्म पशुकुळी. तिन्ही काळ आम्ही असा घालवतो. बालपणे अज्ञान, अज्ञानात जात. तरुणपणी मस्ती, आणि वृद्धपणी मात्र मग वाट बघत असतो. देवा ने लवकर. आणखीन एक सत्य जाता जाता तुम्हाला सांगतो. हो, प्रत्येकाला लांबचं दिसत नाही, जवळचं दिसतं. प्रत्येकाला लांबचं दिसत नाही, त्याला जवळचं दिसतं. तरुणाला मृत्यू लांब आहे म्हणून तो घाबरत नाही, कारण ते त्याला दिसतच नाही म्हणून तो उत्पात करत असतो. पण वृद्धाला मृत्यू जवळ दिसतो आणि तो मृत्यूला घाबरत असतो. हे तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे वृद्धापकाळ जवळ आला की आम्ही घाबरतो मृत्यूला, समजून घ्या. आणि मग अखेरीस काळाच्या अधीन होतो आणि निघून जातो. काय गोड उपमा दिलेली आहे वस्त्राची. आणि कोणी उपमा दिलेली आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया. माऊलींनी ह्याला घोंगड म्हटलं, गदिमांनी याला जीर्णशाल म्हटलं, कबीरांनी याला चादर म्हटलं. चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे. अष्टकमल का चरखा बनायो, पांच तत्व की पोनी. ही चादर कशी तयार झाली. अष्टकमल का चरखा बनायो, पांच तत्व की पूनी. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे. दिन दिन मैली किनी चदरिया झीनी रे झीनी झीनी झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी झीनी रे झीनी. अष्टकमल का चरखा बनवून चादर कशी तयार झाली ऐका. कबीराने इतकं सुंदर वर्णन केलेलं या चादरीचं. ही चादर तयार झाली कशात झाली. 8 पाकळ्याच्या चरख्यात झाली. अष्टकमल का चरखा बना. आता त्या 8 पाकळ्या कोणकोणत्या हे बी ऐकून घ्या. त्या 8 पाकळ्या म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार. 5 तत्व आणि 3 स्थायी भाव असा मिळून 8 पाकळ्यात हा मनुष्याची चादर तयार होते.
पण माऊलींचा दृष्टिकोन, माऊलींचा अभ्यास त्यांच्या पुढं, कबीरांच्या पुढं. अष्टपाकुळिके तेथे त्या पाकुळिके 3 पत्रे. ऐसा 24 पत्रे त्याचा खेळ. कबीर म्हणतात 8 पाकळ्यात तो तयार झाला आणि माऊली म्हणतात 24 पाकळ्यात तयार झाला. तो कसा? अष्टपाकुळिके तेथे त्या पाकुळिके 3 पत्रे. ऐसा 24 पत्रे त्याचा खेळ. तो प्राणासे ओढाळ, तो ना आकळे आकळ धावे मनासंगी. म्हणजे हे 8 तत्व आणि 3 गुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, ही 8ही पाकळ्या ह्या 3 गुणात विखुरल्या. म्हणजे 8 त्रिक 24. ही चादर तयार झाली. विणाला किती दिवस लागले? 9 दशमास बुन नको लागले. 9-10 महिने लागले विणायला. आणि येताना ही चादर एक रंग घेऊन आली. लालो लाल कर दिनी चदरिया. अर्थ कळला का? लालो कुठला रंग घेऊन आली? ही लाल रंग घेऊन आली. लाल रंग घेऊन आली. जसं जसं कळायला लागलं तसं वेगवेगळं रंग घेऊन आली. वेगवेगळं रंग लागलं. जातीचा रंग, वर्णाचा रंग, वंशाचा रंग, धर्माचा रंग. एवढंच नव्हे, अलीकडं पक्षाचा रंग. म्हणजे उडणाऱ्या पक्षाचा नव्हे, तुम्ही जाणत्या सुज्ञात. बेडरूम मध्ये 2-2 रंग. बायकोचा रंग वेगळा, नवऱ्याचा रंग वेगळा. जी गोष्ट गटाराच्या बाहेर पाहिजे, विकास कामं कुठपर्यंत होतात? गटारापर्यंतच ना, का हुंबऱ्याच्या आत? गटारापर्यंत. म्हणजे जी वस्तू गटाराच्या बाहेर पाहिजे ती आत आली. कुठपर्यंत आली? बेडरूम पर्यंत आली. समजून घ्या, नको आहे ती गरज नाही. हे सगळे रंग आपल्या उपयोगाचे नाहीत, कारण या रंगाहून वेगळा रंग आपला आहे. ऐका कुठला रंग आहे? ज्या रंगामध्ये हे सर्व रंग विलीन होतात आणि ज्या रंगातून हे सर्व रंग निर्माण होतात त्याचं नाव आहे पांडुरंग. आणि म्हणून आपला रंग तो पांडुरंग ही विसरू नका. आणि वारकरी संप्रदायामध्ये ह्या असल्या फालतू रंगांना प्राधान्यच नाही. पांडुरंगापलीकडं एकमेव असा संप्रदाय आहे की जो जातीभेद मानत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. किती श्रेष्ठ आहे बघा. वारकरी संप्रदायामध्ये भेद नाही आहे. इतर संप्रदायात सुद्धा मी अभ्यास केलाय. पण काय संप्रदाय धर्मावर अवलंबून आहेत, काय संप्रदाय वर्णावर अवलंबून आहेत. तसं वारकरी संप्रदाय नाही आहे. वारकरी संप्रदाय सगुणी भक्तीच्या मार्गाने जातो आणि निर्गुणाच्याही मार्गाने जातो. वारकरी संप्रदायाकडे बघताना जी उच्चभ्रू ज्ञानीने इतर सांप्रदायिक मंडळी कसे बघतात माहिती आहे का? ही बावळट लोक, त्यांना काय कळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पंढरपूर हे प्रतिकात्मक आहे, पण संतांची खरी पंढरी कुठली आहे हे बी लक्षात ठेवा. आणि त्या पंढरीसाठी ही पंढरी आम्ही साधन म्हणून करत असतो. त्या पंढरीसाठी कुठली पंढरी? त्रिकुटावरी नांदे देखील पंढरी, ते सुख काय सांगुवाच्या बोलत नाही. निवृत्तीनाथ सांगतात त्रिकुटावरी नांदे. त्यांनी रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणाच्या पलीकडची जी अवस्था आहे त्या अवस्थेला त्यांनी पंढरी म्हटलेली आहे. आणि ती पंढरी वास कुठं करते तर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, दशमद्वाराच्या ठिकाणी. तुमचा आमचा व्यवहार हा 9 द्वारातून होत असतो, पण संतांचा व्यवहार आणि भगवंताचा व्यवहार हा दशमद्वारातून होत असतो. आणि म्हणून माऊलीने सांगताना सुद्धा हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्याच चरणातला पहिला शब्द असा आहे, देवाची ये द्वारे. आता देवाची ये द्वारे म्हटलं की आम्हाला डोळ्यासमोर होते देवळाचं द्वार. पण तुम्ही आम्ही ज्या दारातनं वाटचाल करतो त्याला देवळाचं द्वार म्हणतात, पण देव ज्या दारातून येतो जातो त्याला देवाचं द्वार म्हणतात. हे विसरू नका. कारण भगवंताचं येणं जाणं फक्त दशमद्वारात नाही, म्हणून त्याला अयोनी संभव प्रगटाला राघव म्हणतात. येतो दशमद्वारातनं, जातो दशमद्वारातनं, पण त्याचं येणं जाणं जिथं चालू आहे त्या ठिकाणी क्षणभर उभा राहा. आम्हाला अर्थच कळेना.
माऊलीने सांगितले देवाच्या द्वारे उभा क्षणभरी. आम्ही रात्रंदिवस देवळाच्या वट्यावर बसून बसून वट्याला घट्ट पडलं. दुसरीकडे कुठं पडलं सांगणार नाही. पण तो आम्हाला कळाला नाही. इथं रात्रभर बसून आम्ही तीन पाणी कुठे खेळतो? देवळाच्या वाट्यावरच. राजकारणाच्या गप्पा कुठं मारतो? देवळाच्या वाट्यावरच. झालं का मुक्त? पण इथं माऊली म्हणतात क्षणभर उभा राहिला की मुक्त झालाच. आता तो क्षण कुठला आणि ती जागा कुठली? देव ज्या दारातून येतो जातो, येतो जातो. हो, त्याला देवाचं द्वार म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी उभा राहा, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, दशेंद्रियाच्या ठिकाणी. कळतोय का अर्थ? विठाल विठाल विठाला 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 विठाला. कारण त्याचं येणं जाणं या मंदिरात आहे. वासुदेव करीतो फेरा वाड्या आता बाहेर दारा. कुणी काहीतरी दान पुण्य करा. दाबन द्याल तर जातो माघारा गावा. वासुदेव करीतो फेरा. कुणी काहीतरी दान पुण्य करा. दाबन द्याल तर जातो माघारा गा, माघारा गा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव म्हणजे चंद्रभागेच्या वळवंटातला नव्हे, तेवढाच आमच्या डोळ्यासमोर आहे. वासुदेव म्हणजे वास करणारा देव. कुठं? वाड्या आत बाहेर आणि दारा. कळते का? त्याचं येणं जाणं चालू आहे का बंद आहे? हे येणं जाणं साध्या शब्दात बोलतो, श्वास चालू आहे का बंद आहे? नशीब कळलं तेवढं तरी. का ट्रॅफिक जाम झाले? नाही ना, त्याचं येणं जाणं चालू आहे. ती खरी वारी आहे. ही चालूच आहे. पण संतांनी एक केलं, क्षणभर उभं राहिले तिथे, जास्त नाही. त्याच्या येण्या जाण्याकडे क्षणाचा फक्त भाग घेतला आणि मुक्त झाले. आयुष्यभर श्वास घेतोय आम्ही, पण तो अजून कळाला नाही. तो कुठं वास करतोय? वास करणारा देव म्हणजे वासुदेव. वाड्या आत बाहेर आणि दारा. कुणी काहीतरी दान पुण्य करा. दान पुण्य काय करा? दान इतुके द्या मज दिना तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. एवढंच दान मागतोय. नाहीतर जातो माघारा गा. मागं जाणं कळलं का? एकदा आला आणि गेला की त्याला उचकी म्हणतात. गेला. त्याचं जाणं म्हणजे अजून का थांबले माहिती आहे का? तो वाट बघतोय हे दान मिळेल. फार खोल आहे हो. आणि काकडार त्याचे अभंग म्हणजे जीवनाच्या उद्धाराचेच अभंग आहेत. लक्षात ठेवा, जीवनाच्या उद्धाराचे अभंग. आत्मतत्व आपल्याकडे काकड्याच्या अभंगात दुसरं काहीच नाही. पण नेमकं तोच प्रॉब्लेम झालाय. काकडाच कोण करत नाही. बरोबर आहे का चुकीचं? आणि तो काकड्यातला अर्थ कळावा, तो काकडा व्हावा म्हणून मी जीवाचं रान करून युट्यूबला काकडा करून ठेवलेला आहे. कोणी कोणी ऐकला? हातवर करा बरं. बस 4-5 जण बस. खोल आहे ते, ऐकत जा. असो. वासुदेव करीतो फेरा वाड्या आत बाहेर दारा. कुणी काहीतरी दान पुण्य करा. जाब न द्याल तर जातो माघारा गा. अर्थ कळला का? विठाल विठाल विठाला 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 विठाला. हो, ही वारी निर्गुण वारी आहे. पण ही वारी कळण्यासाठी सगुण वारी. सगुण वारी सोलापूर जिल्ह्यातली. वर्षातनं एकदा, दोनदा, 4दा, जेवढ्या एकादशी आहेत तेवढ्या. किती वर्षातल्या एकादशी? 24. एकूण एकादशी किती?
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीची वारी करताना आम्ही वर्षातनं 24 वेळा करू, पण ही तुमची आमची वारी झाली. संतांची वारी ही दिवसातनं 21,600 वेळेला होत असते. माझं बोलणं कळते का? किती वेळेला होत असते? 21,600 वेळेला होत असते. पण ही 21,600 वेळेला होणारी वारी कळावी म्हणून ही वारी महत्वाची आहे. ह्या वारीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात आणि या वारीला भक्तिमय भक्ती म्हणतात. भक्तीच्या बळानं आम्ही चालत पंढरपूरला जातो आणि संत महात्मे ऋषीमुनी ज्ञानाच्या बळानं ही वारी करतात. दोघे बी वार करायचं बरं, दोघही वार करायचं. पांडुरंग जे आराध्य दैवत आहे ना, निर्गुण सगुण भक्त निर्गुण भक्ताचं जे आराध्य दैवत आहे, माऊलीने ते सांगितलं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ते प्रतीक आहे. ह्या पांडुरंग हे दैवत असं की समचरण त्याचे. समचरणाचा अर्थ कळला का? समचरण म्हणजे 2 चरण आहेत, एक भक्तीचं प्रतीक आणि एक ज्ञानाचं प्रतीक आहे. तो भक्तीनेही प्राप्त होतो आणि ज्ञानानेही प्राप्त होतो, असं ते आराध्य दैवत आहे. आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला आराध्य दैवत म्हणून मध्यवर्ती ठिकाण दिलेलं आहे संतांनी विठोबाला. त्यामुळं पंढरीची वारी करणारा हा दोन्ही माध्यमानं वारी करत असतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, इतर संप्रदायांमध्ये ज्ञानाला महत्त्व दिलं जातं. इतर संप्रदायामध्ये ज्ञानाला महत्त्व दिलं जातं, पण या संप्रदायामध्ये ज्ञानाला महत्त्व आहे, पण ज्ञान वापरून फेकून द्यावं हे तत्व वारकरी संप्रदाय सांभाळतो. का सांभाळतो? कारण भक्तीशिवाय तो प्राप्त होत नाही, भावाशिवाय तो प्राप्त होत नाही. ज्ञानाच्या बळाने प्राप्त करायला चालतो, नाही प्राप्त होत. ज्ञान कशासाठी आहे? त्याच्याबद्दलचं अज्ञान संपवण्यासाठी ज्ञान आहे. पण त्याचं अज्ञान संपलं की ज्ञान जवळ कशाला ठेवा? अभंग का सांगतोय? टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मराला छंद, भोग भोगी ताटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. अर्थ कळला का? काय मंडळी म्हणतात, वारकर संप्रदाय कुठल्या ज्ञान आले, आम्ही ज्ञानी. अरे येडायच का काय? ते ज्ञान गिळून तिने गोविंद गायलेलं आहे. कारण वैशिष्ट्य सांगतो, ज्ञान जर साठवून ठेवलं तर हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारकचे. काम आणि क्रोध हे कोण आहेत? ज्ञानाच्या साठ्यावरचे भुजंग आहेत. डंख कधी मारतील गॅरंटी नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानाच्या पाठी, ते झोंबे सज्ञानाच्या कंठी, म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंद. समजून घ्या. पायात काटा मोडला चालता चालता, वेदना सुरू झाल्या, देवा बरं एवढाच काटा आहे, बरं तो बारकाच आहे पण मोडलाय पायात. आहा, आता रस्त्यानं पायात काटा मोडला, प्रश्न पडला तर काटा काढायचा कसा? म्हणून त्यानं काय केलं, रस्त्याच्या बाजूला एक शेत होतं, त्या शेताला कुंपण होतं बाबळीच्या काट्याचं. त्यातला एक मोठा पांढरा शुभ्र लांबडा काटा मोठा काढला, नंबरी दगडावर बसला आणि पायातला काटा काढायला सुरुवात केली. हळू 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 पायातला काटा काढला. जसा काढा निघाला तसा सुखाचा सुस्कार सोडला. बस म्हणले. पायातला काटा टाकून दिला, हातातल्या काट्याकडे बघते, पुढं उपयोगाला येईल म्हणून खिशात ठेवला. कुठं ठेवला? खिशात. ह्याला माहित नाही आपल्या खिशात काटा आहे. घरी गेला अनावधानानं, हो रात्री पालता झोपला, काटा उभा झाला, ह्याच्या बरगडीत घुसला, ही मेलं. हात पायातला निघाला, हातातला कशाला ठेवायचा काटा? तो बी टाकून द्यायचा आणि झडझडून मोकळं व्हायचं. बघा, ज्ञानाचं ओझं ठेवायचं नाही. आणि ज्ञानाचं ओझं न ठेवता पंढरपूरच्या वारीला निघाला होता. वय वर्ष 65-70च्या दरम्यान. पायात काहीच नाही, अनवाणी वारी सुरू झाली होती. ऊन मी म्हणत होतं नाही का, पाय भाजत होते, तरी सुद्धा चेहऱ्यावर तेज होतं आणि वारी चालली होती. पंढरपूरला निघाला होता, तो एकटाच होता. रस्त्यानं जात असताना मागणे एक BMW कार आली. कुठली? BMW कार आली आणि त्या वारकऱ्याला बघून ती कार थांबली तिथं. त्या सुशिक्षित त्यात बसला होता. सुशिक्षित तो बसला होता.
तर ब्रेक मारला. कुठं चाललाय बाबा? पंढरपूरला चाललोय. चला मी बी निघालोय त्याच वाटेनं, सोडतो तुम्हाला, बसा. त्या BMW कारमध्ये असेल कोटभर रुपयाची ती कार. बसला वारकरी आपला. दोघं निघाले. दोघांचा संवाद सुरू झाला. म्हणले कुठं चाललाय? म्हणले पंढरपूरला. काय म्हणले तुम्हाला कळतं का हो बाबा? एवढं म्हणले ऊन नाही, पाय पोळत आहेत, वय झाले तुमचं, कशाला जाता पंढरपूरला? म्हणले आणि तुम्ही सांगताना देव सगळीकडे आहे, चारात भरून उरलेला आहे, मग कशाला जाता पंढरपूरला? काय गरज आहे? गप आपलं बसावं घरात. कळत ना, देव सगळीकडे आहे. वारकरी काय बोललं नाही, गप बसलं. कारण त्याला माहित आहे तुझ्यासारखीला का किती आले आणि किती गेली. चालला प्रवास. नेमकी हिची गाडी झाली पंक्चर. पंक्चर झाल्याबरोबर हिनं गाडी वळवली टायरच्या दुकानात. पंक्चरच्या दुकानात गाडी यानं वळवली. वारकऱ्यानं ग बसावं का नाही? नव साहेब गाडी इकडे का आणली? काय नाही म्हटले, पंक्चर झाली, हवा मारायला आणली. होय हो, हवा सगळीकडे आहे, इथं का आलाय? हवा सगळीकडे आहे, इथं का आलाय? आता ते सुशिक्षित का शब्द पडून देतोय. तो म्हणला अरे हवा जरी सगळीकडे असली तर प्रेशर हित आहे म्हणून आलोय. तसंच आहे बाबा, देव सगळीकडेच आहे पण प्रेशर आमचं पंढरपुरात आहे. उगीच नाही 8-10 लाख लोक रात्राचे दिवस करत, दिवसाची रात्र करत ज्ञानोबा तुकारामाचं टाहो फोडत जात. उगीच नाही का, सगळीकडे हे माहीत आहे पण ठासून हृदयात कुठे भरतो तर तो पंढरपुरात भरतो. म्हणून आम्ही वारी करतो. विठ्ठल हो, भेद नाही, कुठला रंग नाही, एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. अर्थ कळला का? ही उपमा दिली कबीराने चादरीची. जीर्णशालेची उपमा दिली, बोला कोणी दिली? गदिमानी. आणखीन कोणीतरी उपमा दिलेली आहे. इतकी छान उपमा आहे ती, इतकी छान उपमा आहे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. गोप गोपिका यमुनेच्या डोहात स्नान करण्यासाठी गेल्या. आपली सर्व वस्त्र किनाऱ्याला ठेवली आणि गोपिका आतमध्ये गेल्या, स्नान करायला लागल्या. हळूच भगवान श्रीकृष्ण आले, सगळी वस्त्र उचलली आणि कळंबाच्या झाडावर जाऊन वस्त्रासहित बसले. आम्ही कथाकार मंडळी ह्याला जरा शृंगारिक चटणी मीठ लावून सांगतो, पण याचा अध्यात्मच कुणाला कळलं नाही आणि आम्हाला प्रभावीपणे याचं उत्तर देता येत नाही, अध्यात्म सांगता येत नाही आणि म्हणून आम्ही शृंगारिक चटणी मीठ लावून सांगतो. पण नेमका तो डोह कोणता, ती वस्त्र कोणती, तो देव कोण हे आम्हाला कळेना, त्या गोपिका कोण आहेत हे आम्हाला कळेना. आम्ही फक्त व्यावहारिक उदाहरणं देऊन ती शृंगारिक गोष्ट सांगतो. इतर धर्मीय आपल्या धर्माला नावं ठेवतात, म्हणतात ह्यांचा देव म्हणले बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसतो. अर्थ कळत नाही ना. आता अर्थ समजावून घ्या. डोह म्हणजे हे 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 पात्र. आता आपण कुठं आहे? डोहात आहोत. भव नदीचे पाणी रे गड्या, अभंग ऐकलाय का माझा? भव नदीचे पाणी रे गड्या, मोठे ओढीते, भल्या भल्या पोढाऱ्यांना उलथून पाडीते. तो भवनदी म्हणजे हा यमुनेचा डोह. आणि तुम्ही आम्ही डुबक्या खातोय, त्या डुबक्या डुबक्या खातोय. पण भगवंताला आपली किवाली. भगवंत म्हणतात बाबा रे, जोपर्यंत देहरूपी वस्त्र तुम्ही मला अर्पण करत नाही. देहरूपी आत्मा कसा आहे? वस्त्र पांघरून आलाय. आत्मा हा वस्त्र पांघरून आलाय, पण देहबुद्धी आडवी आल्यामुळं, देहबुद्धी आडवी आल्यामुळं परमात्म्याची आणि आत्म्याची गाठ पडेना. का? मध्ये देह आहे. जोपर्यंत हा देहाचा पडदा बाजूला होत नाही, देहरूपी वस्त्र बाजूला होत नाही, आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या, मग न वेचवाया स्मरण विसरता ही अनुभूती येणार नाही. म्हणून भगवंतानी वस्त्र काढून घेतली म्हणजे काय केलं? गोप गोपिकांची देहबुद्धी काढून घेतली. आता मला भेटायला या.
बरं ती भेटायला येताना कसं या, हात वरती करून या. हात वरती करून येणं म्हणजे काय तर समर्पित भक्तीनं, समर्पण भावनेनं माझ्यापर्यंत पोहोचा. समर्पण भावनेनं, हातचा ठेवून नाही, समर्पण भावनेनं जर माझ्यापर्यंत आला तर तुमची आणि माझी निश्चित गाठभेट होईल, आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होईल. आणि या दृष्टांतासाठी जगदीश खेबुडकरांनी जे शब्द लिहिलेत, ते शब्द वस्त्राची उपमा देऊन किती छान लिहिलेत बघा. त्या गोपिका हात वरती करून आल्या, हात जोडल्या बरोबर काळेचं स्वर, काळेचं मध्यम देऊ नका. हात जोडिता बंधन तुटले, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली पुढी. हा हा दे रे काना चोळी लुगडी, दे रे कान्हा काना दे रे चोळी अन लुगडी, चोळी अनलू, चोळी अन लुगडी. जगदीश खेबुडकरांनी याला उपमा कशी दिली, चोळी लुगडीची. साहिल लुधियानवी म्हणून एक थोर कवी होऊन गेले, साहिल लुधियानवी म्हणून. त्यांनी बी याला जी उपमा दिलेली आहे ती इतकी गोड दिलेली आहे, काय सांगावं. कोरी चुनरिया आत्मा मोरी, सुरुवात इतकी छान आहे. लागा चुनरी मेला, चुनरीला माझ्या डाग लागला. तो डाग कशाचा पुढा आहे का, माझ्या चुनरीला, लिहिलेल्या चुनरीला माझ्या डाग लागला. बाई ग, आता मी माझ्या घरी कशी जाऊ. चुनरी में दाग छुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे. आता थोडस मानसिक विकृती असणाऱ्या लोकांना जरा थोडंसं ते वेगळं वाटतं, पण अर्थ किती गोड आहे बघा त्याचा. कोरी चुनरिया आत्मा मोरी, त्या भगवंतानं आत्मरूप चुनरी कोरी होती तशी पाठवून दिली. मैल है माया जाल, मळ कुठला आहे, मायेचा. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. आता बघा, ओ दुनिया मोरे बाबुल का घर, परमात्मा रूपी जो बाप आहे ना त्याचं घर वेगळं आहे. तिथून मी आले सासरे नांदायला, कुठं, या घरी. ओ दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल जाके, बाबुल से नजरे मिलावू कैसे. आता म्हटली त्या बापानं मला कोरं पाठवलं होतं, मायेचा डाग लावून मी त्याला तोंड कशी दाखवू. आता काय अर्थ आहे त्याचा. मला वाटलं टाळे वाजवाल, म्हणजे गुंग झाल्या म्हणून टाळे वाजवले नाही का, कळलं नाही म्हणून टाळे वाजवले नाही, तेवढं सांगा जरा. नक्की ना. कळला अर्थ. साहिल लुधियानी याला कशी उपमा दिली, आता पटापट उत्तर द्या. कशी उपमा दिली, चुनरीची. गदिमाने कशी उपमा दिली, शालीची. कबीराने कशी उपमा दिली, चादरीची. बरोबर आहे. खेबुडकरांनी उपमा कशी दिली, चोळी लुगडीची. तसं माऊलींनी कशी उपमा दिली, कानोबा 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 कानोबा. तुझी गोंगडी चांगली आवाज का दिली वाकुली रे, टाळ तुझी गोंगडी चांगली आवाज का दिली वांगुली रे.
कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली आम्हासिका दिली वांगुलीने तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. कीर्तनाची वेळ संपलेली आहे पण अभंगाकडे अजून आलोच नाही. आत्ताशी सुरुवात झाली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आता त्या घोंगडीचं वर्णन त्याचे षडगुण गोंडे नाही का, सत्वगुण रजोगुण तमोगुण याचं वर्णन. आपल्याला मिळाली घोंगडी हे बरंच बाकी गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि खरं सांगा की माझी पोटतिडीक अशी आहे, मला हा कुठलाही अभंग म्हणजे अभिमानानं गर्वानं बोलतो अशातला भाग नाही, पण प्रस्तावनेतच माझा इतका वेळ जातो. एखादा अभंग सोडवायचं म्हटलं तर मला 2 तास पुरतच नाहीत, खरंच पुरत नाहीत. म्हणून मी विनवणी करत असतो की बाबा रे, झालं शक्य तर 3 दिवसाचा महोत्सव ठेवा. एका अभंगावरती आपण निरोपण चाली अभंग आपण शिवेला. आता पूर्णविराम देऊया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. चला 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 हाल घालून घ्या एकदा अगोदर हाल घाला. विठोबा रखुमाई काका को काका रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाळीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाळीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाळीते, भला भला पोहणाऱ्या उलथुनी पाळीते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी. हा मुक्ताबाईचा इतका गोड अभंग आहे, लक्षात आला का? युट्यूबवरती आहे. मुक्ताबाईनं चांगदेवाला केलेला उपदेश आहे. उलट आपण सर्वजण बहिर्मुख परमार्थ करत असतो, पण मुक्ताबाई सांगते की अंतर्मुख होऊन परमार्थ करणं ही कला कोणाकडे घ्यावी तर सद्गुरूकडून घ्यावी. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी, भरला पुर मायचा लोटा वाहून या जायसी, भरला पुर मायचा लोटा वाहून या जायसी, भरला पुर मायेचा लोटा वाहून जासी, भरला पुर मायेचा
अविदेचा पुरगड्या वेगी ओसरेना, अविदेचा पुरगड्या वेगी ओसरेना, कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना, कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, दुर्लभ नर्तनु गेल्यावरती होशील पछताई. म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खूण, जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून. उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खासी, उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खासी. भरला पूर मायेचा रोडा वाहून या, भरला पूर मायेचा रोडा वाहून या, भरला पूर मायेचा रोडा वाहून याने, भरला पूर मायेचा रोडा वाहून याना. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासे का दिली वांगुली रे. आता भगवंताचं घोंगडानी जीवाचं घोंगड. स्वगत सचिदानंद पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या घोंगडीचं वर्णन. स्वगत सचिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्वगुणे विणले रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभले रे. ही तुझी घोंगडी आम्हाला देताना षड विकार षड वैरे मिळवणी तापत्रये विणले रे. नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासी दिली रे. नाही का. पण ह्या दोन्ही घुंगडीचं वर्णन करत असताना भेद मांडत असताना तिसऱ्या घुंगडी सांगताना सांगतात की बाबा रे, ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता संध्या वृत्ती विरली रे. बापरकुमा देववर विठले चितपदी वृत्ती मुरली रे. गंमत अशी आहे, भगवंताची सुखमय घोंगडी, तुम्हा आम्हाला दिलेली दुःखमय घोंगडी. भगवंताची फार मोठी आहे, आपल्याला छोटीशी दिलेली आहे. पण ह्या संतांचं एक वैशिष्ट्य असं आहे, जशी घोंगडी तुम्हा मला दुःखमय घोंगडी मिळाली तशी संतांना ऋषीमुनींना साधूंना मिळालेली आहे. तर तिने काय वापरलं टेक्निक, भगवंताच्या विस्तृत घोंगडीमध्ये ही घोंगडी घेऊन मी सोडून टाकली. द्रुह प्रल्हाद सुदामाने ओढीच्या दर्या, शुकदे निर्मन केली. दास कबीरने ऐशी ओढी जो की तू करतीने, ज्याची त्याला देऊन टाकली. कळला का अर्थ? थोडक्यात सांगतो. आनंद सागरात प्रेमे बुडी दिधली, लाभले सौख्य मोठे नये बोलता बोली. समुद्राच्या तळाला मोती आहेत, अनमोल मोती आहेत, पण तळ फार खोल असल्यामुळं माणसाला जाता येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी एक रोबो तयार केला. काय केला? रोबो तयार केला. कशासाठी? मोती काढण्यासाठी समुद्रातनं. तो रोबो तयार केला, पण कशाचा केला? मिठाचा केला. रोबो कशाच तयार केला? हो, आणि सोडलं त्याला आणि दिली कमांड, जा मोती घेऊन या. कधी येईल वरती? तसं ही घोंगडी त्या सागरमय घोंगडीमध्ये मिक्स करून टाकली की देव पाहावे असे गेलो तेथे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, तेथ माझे उरले पायिकपण करविले, तैसे केले कटकट वाकुडे का नीट देव जाणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.